10वी आणि 12वी नंतर काय करायचं? 10वी आणि 12वीची परीक्षा देण्यापूर्वी किंवा त्यानंतर मुलं जेव्हा करिअर निवडीसाठी काउन्सिलिंगला येतात, त्यावेळेला मुलांना असा प्रश्न आम्ही विचारतो की तुला कुठल्या क्षेत्रात करिअर करायला आवडेल? परंतु बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की करिअरच्या संदर्भामध्ये खूप वैचारिक गोंधळ असतो. मुलांनो, करिअरची निवड हा आयुष्यामधला एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय. तो घाईघाईने किंवा दडपणाखाली येऊन, नाहीतर बाकीची मुलं जे करत आहेत तसंच करिअर निवडणं हे खरोखरच खूप धोकादायक ठरू शकतं. कारण नंतर जेव्हा करिअरमध्ये आपण यशस्वी होत नाही, समाधान मिळत नाही, मग वाटतं की नेमकं कुठे चुकलं आहे. पण आता पुन्हा मागे जायचं म्हणजे 1 वर्ष वाया जातं. म्हणून आपण करिअरची निवड करण्याआधीच काही गोष्टी समजून घेऊयात. काही वेळेला काय होतं की मुलं असं पाहतात किंवा पालकही असं पाहतात की कोणता ट्रेंड चालला आहे हे बघून करिअर निवडलं जातं. कारण प्रत्येक मुलाची क्षमता, आवड आणि पर्सनॅलिटी ही वेगवेगळी असते, याचा विचार केलाच जात नाही. जो अभ्यासक्रम इतर मुलांना सुटेबल असतो, पण तुमच्याहीसाठी ते फील्ड परफेक्टच असेल असं नाही आहे. स्वतःच्या मनाला असं विचारा की मला कोणत्या गोष्टींची आवड आहे, कोणत्या गोष्टीत रस आहे, मी कोणत्याही दडपणाखाली या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करू शकेन का? दुसरी महत्त्वाची गोष्ट मुलांनो, की तुम्ही असा विचार करता की कोणत्या करिअरमध्ये सगळ्यात जास्त पैसे मिळतात. फक्त पैशाच्या विचाराने करिअर नाही निवडायचं आहे आपल्याला. पैसा महत्त्वाचा आहे, पण जर त्या क्षेत्रात रसच नसेल आणि खूप वर्ष त्या कामात आपण टिकणार नसू, तर मग काय उपयोग आहे? तेव्हा आपल्याला असं फील्ड निवडायला पाहिजे ज्यात काही नवीन शिकता येईल, आपली पुढे ग्रोथ होईल, त्याचे काही चान्सेस आहेत. तुमच्या आवडत्या फील्डमध्ये मुलांनो तुम्ही छान काम कराल तर पैसा आपोआपच तुमच्याकडे येणार आहे. तिसरी गोष्ट मुलांनो हे बघा की आपल्यामध्ये काय चांगल्या क्वालिटीज आहेत, कोणते गुण आहेत, कोणते दोष आहेत, कोणते विकनेसेस आहेत. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगली कौशल्य असतात, जसं की लेखन आहे, संवाद आहे, रेखाटन आहे, नियोजन आहे, धाडस आहे, निर्णय क्षमता आहे, तांत्रिक समज आहे, क्रिएटिव्हिटी आहे. जर तुम्ही तुमच्यामधल्या क्षमतांना अनुरूप असं करिअर निवडलं तर आयुष्यामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. तुम्ही तुमचे शिक्षक, आईवडील, अनुभवी व्यक्तींचासुद्धा सल्ला घेऊ शकता, पण शेवटी निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्याची पूर्ण माहिती काढा. या क्षेत्रात कोणती कौशल्य आवश्यक आहे त्याचा शोध घ्या. या क्षेत्रात पुढे वाढीला किती वाव आहे, किती ग्रोथ आहे, पगार किती आहे, जरूर नीट माहिती काढा. 5वी गोष्ट म्हणजे कधीकधी असं होऊ शकतं की तुम्ही करिअर निवडता, पण नंतर तुमच्या लक्षात येतं की तुमची निवड चुकली आहे. पण मात्र जमतच नसेल किंवा आवडत नसेल असं करिअर घेऊन तसंच पुढे ओढत जाण्यापेक्षा, ढकलत जाण्यापेक्षा जर करिअर बदलावं लागलं काही हरकत नाही, कारण ह्यात शहाणपण आहे. खरं म्हणजे आधीच विचार करायला हवा, पण जर आपल्याला लक्षात आलं लवकरच तर ते आपण बदलायला हवं. लोकांच्या अपेक्षांना बळी पडून नाहीतर स्वतःच्या क्षमतांनुसार आपण करिअर निवडलं पाहिजे. दडपणाखाली येऊन नाही तर शहाणपणाने करिअर निवडलं पाहिजे. योग्य करिअर म्हणजे तुमची क्षमता, तुमची आवड आणि तुमचं भविष्य हे महत्त्वाचं आहे. विचारपूर्वक निर्णय घेतला तर चुका कमी होतील. तुमचं करिअर म्हणजे तुमचं भविष्य असतं, म्हणून त्याची निवड हुशारीने करा. मग तुमची प्रगती नक्की होणार आहे. लोक काय म्हणतील किंवा काय म्हणतात यापेक्षा आपल्यासाठी काय योग्य आहे ते ठरवा, म्हणजे तुम्हाला करिअर नक्की चांगलं निवडता येईल. तेव्हा मुलांनो, घाईगडबडीत, दडपणाखाली लोकांची कॉपी करून करिअर निवडू नका किंवा नुसतं पैशाच्या मागे लागून करिअर निवडू नका. जे तुम्हाला आवडेल, ज्यात तुम्हाला रस आहे, ज्यात तुम्हाला पुढे ग्रोथ आहे, ज्याच्यासाठी अनुरूप तुमची कलाकौशल्य आहेत, असं करिअर निवडा. धन्यवाद.